नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घुले मित्र परिवाराच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार साहेब हे असे एक व्यक्तिमत्व आहे, ते जमिनीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देतात. साहेबांची सावली ज्या समाजात पडली त्याने साहेबांची सावली धरली, तोच माणूस कर्तृत्वाने मोठा झाला. उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश घुले आणि त्यांचा मुलगा अजिंक्य घुले आणि घुले परिवार यांचा आहे. गरिबांपर्यंत पोहोचण्यात आणि दुर्बलांना आदर देण्याचं कार्य त्यांनी या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून केल्याचं गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी काढले. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सुरेश अण्णा घुले मित्र परिवाराच्या वतीनं मांजरी बुद्रुक येथील के घुले विद्यालयाच्या प्रांगणात मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. विवाह सोहळ्यात शुभ आशीर्वाद देण्यातना समाजसेविका सिंधुताई सपकाळ बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाडे, बाळासाहेब शिवरकर, सोहळ्याचे आयोजक पुणे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अजिंक्य घुले यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. 20 जोडपी या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली. पोशाख, संसार भांडी, भोजन आणि मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी अशा थाटामाटात हा सोहळा संपन्न झाला. हा विवाह सोहळा म्हणजे अगदी वेगळाच आहे रे. आणि अगदी तळागाळातले गरीब त्यांना शोधलंय या पोरांनी, त्यांच्यावर अक्षता पडतायत आज. म्हणजे गरिबीमध्ये घोरपडलेल्या लोकांना आज न्याय मिळतो. खूप कष्ट आहे बेटा याच्यासाठी, याचा आनंद आहे. मी अनाथांची माय आहे, ती राहणार आहे आयुष्यभर. ज्यांना कोणी नाही, माझंही एक लेकरू आहे लग्न सोहळ्यात, त्यामुळे हे व्हायला पाहिजे रे, हे जागोजागी व्हायला पाहिजे. हो, पुढच्या वर्षी नंबर लावू ना. 282 जावं येत मला. आता पुढचा नंबर इथे. आता जे नवीन जोडप्यांना तुम्ही काय आशीर्वाद द्याल? नाही, त्यांनी एकच जाण ठेवावी, गरिबीमध्ये एवढं होत नाही रे. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मांजरी या ठिकाणी सुरेश घुले मित्र मंडळाच्या वतीनं सर्वधर्मीय 21 सामुदायिक विवाहाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या विवाहामध्ये आम्ही संपूर्ण वधूवराचा पोशाख, 5 भांडी, 10,000 लोकांचं जेवण करत आहोत. आणि आदरणीय साहेबांनी गेली 50 वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये जे सर्वसामान्यांसाठी काम केलेलं आहे, त्या कामाचं प्रतीक म्हणूनच आम्ही जनतेची सेवा करीत आहोत. हे या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. सर्वधर्मीय विवाहाच्या निमित्तानं आदरणीय साहेबांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभो ही या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व जनतेच्या वतीने साहेबांना शुभेच्छा. या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब, आमचे आराध्य दैवत, अजितदादा, आमचे लोकनेते व ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण या समाजात जन्म घेतल्यानंतर आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो, ते देणं आपण ह्या ठिकाणी लागतो. त्यामुळं मी व माझ्या कुटुंबियांनी, माझे ज्येष्ठ बंधू असतील उद्योजक अमित घुले, माझे 2 नंबर बंधू अभिजित घुले, अजित घुले, अभिषेक घुले, आम्ही या सर्वांनी चौघांनी एकत्र या ठिकाणी येऊन या ठिकाणी एकही विवाह सोहळ्यात जोडप्याकडनं एकही रुपया न घेता सर्वांचा मोफत विवाह सोहळा या ठिकाणी लावला आहे. आणि या सोहळ्यात आम्ही या सर्व दाम्पत्यांना गरजू गोष्टी म्हणजे भांडी असतील, पोशाख असेल, प्रत्येक वधूस एक 3 ग्रामचे मंगळसूत्र आणि असे 10,000 लोकांचं स्वयंपाक जेवण या ठिकाणी आम्ही ठेवलं आहे. या ठिकाणी जवळपास एक 10,000 लोक या ठिकाणी या व्यवसायाला उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी या व्यवसायाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी थांबतो.
गरीब गरजू मुलांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी लाईफ स्कूल फाउंडेशन आणि लायन्स क्लबच्या विद्यमाने 200 शाळांना कॉम्प्युटर वाटप करण्यात आले. गरीब व गरजू मुलांना माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे तसेच आधुनिक स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कम्प्युटर वितरणाचा कार्यक्रम लाईफ स्कूल फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचं उद्घाटन झेंझोर टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष गणेश नटराज यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी 200 शाळांना कम्प्युटरचे वाटप करण्यात आले. ई लर्निंगद्वारे शाळा जोडल्या जाणार असून याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना होईल असंही यावेळी सांगण्यात आलं. कार्यक्रमाचं आयोजक राजू मुच्छाल यांनी केलं होतं. 3 शाळांना कम्प्युटरचे वितरण यावेळी करण्यात आलं. सुमती बालमती शिवाजीनगर, लायन्स क्लब लोणावळा आणि महात्मा फुले गर्ल्स हायस्कूल या शाळांना कम्प्युटर वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पुणे शहर स्मार्ट सिटी व्हावे त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे मत नटराजन यांनी यावेळी व्यक्त केलं. The motivation to ensure that our city actually becomes a smart city of Pune and is more successful than many other cities in what you're trying to do. So that is what I want you to donate. I also want you to donate maybe 6-7 minutes of your time to listen to the agenda that we have for Pune. And Naren, of course, as he rightly said, we've been together for the last 1.5 years. And 2 years ago, we started an initiative in Pune called Social Venture Partners. The idea being, and I'm glad you mentioned the Carnegie example, there are many people in this city who are providing money, who are doing good work in various pockets of the city. And we said it's important for us to get these people together and collaboratively do work for the city. And why is collaboration important? We felt that, look, if Mrs. Anu Aga or Mr. Rati Forbes or Naushad Forbes or so many other philanthropists, Mr. Rahul Bajaj, Mr. Baba Kalyani, are all giving lakhs and crores of money to the good of society, if we could get everybody together into one collective platform, we would be able to do two things. We would be very scientifically able to identify NGOs, social enterprises who are doing good work for society. Similarly, there will be 6 buses. So our basic goal is through mobile digital literacy in schools and libraries and standalone digital literacy centers, we will try and meet our objective of making this happen. We are so excited by this that in fact we have recently set up an entity called Pune City Connect, which is a Section 25 company, and we've given it 5 agendas. We've given it one agenda which is of course Swachh Pune, that the entire waste management, public toilets for every child, especially for girl children in municipal schools. How do we make that happen? That's the obvious one. The second is the Pune 100% digitally literate mission. The third is what Mrs. Vandana Chavan has been very passionate about, to make Pune a really good tourism destination. How do we make the Shalimar Bagh monument look like the Taj Mahal rather than just being one area which is dark most of the time? And there are so many other areas in Pune which we can actually showcase. And finally, what we call the Pune Skills Mission, which Shumita and I are working on, which is to say that how does every child, I mean, very close to here, we actually started a center called Unnati, which was jointly set up by Zensar and Thermax. We set up a center 2 years back. We said we will offer skills courses in retail, in various other areas. And इसके बच्चे अपने बच्चों, मेरे दोस्तों ने कीप मूविंग मूवमेंट का नाम का जिक्र किया. हम लोग एक बार एक स्कूल में गए और उस स्कूल में बच्चे ने, ये मेरे आंखों के सामने का एक मसला है, मेरी आंखों के सामने से एक बच्चे को अगर पूछते कि यार तुम आज स्कूल में क्या कमाल का लाए हो, हमारी इच्छा थी, उम्मीद थी कि वो बोलेगा कि हिम्मत लेके आया हूँ, पढ़ने की इच्छा लेके आया हूँ. एक बच्चा बैग खोल के एक रिवॉल्वर निकालता है और बोलता है ये लेके आया हूँ. और रिवॉल्वर देखते हैं ना तो डर लगता है कि गलती से घोड़ा दब गया तो कहीं तकलीफ नहीं हो जाए. तो उसको पूछा रिवॉल्वर क्यों लेके आया है? बोले भाई ने कल किसी को टपकाया है, बोला कि स्कूल लेके जा, वापस मत लेके आना, पुलिस का कभी भी रेड हो सकता है. अभी इस बच्चे का भविष्य कैसा है? एक स्कूल में जब हम लोग गए तो प्रिंसिपल थी एकदम दुबली पतली, शायद शरीर का वजन 40 किलो भी नहीं होगा, और उनके आंख में जो चश्मा था, ये अपना सोडा वाटर बॉटल रहता है ना, उसके नीचे जो रहता है कितना मोटा रहता है, उतना मोटा चश्मा था. मतलब उनके जो चेहरे थे उसमें सिर्फ 2 आंखें दिख रही थी, लेकिन हिम्मत वाली बहुत. उनको पूछा कि बच्चे परेशान करते हैं क्या?
उन्होंने यहाँ एक दाग दिखाया, बोले ये 4 दिन पहले एक भाई आया था, वो गला काट रहा था। क्यों गला काट रहा था? बोले मेरे क्लास में एक बच्चा है जिसको 6% मार्क्स आए, उसको फेल कर दिया। उसका भाई आया था 4 दिन पहले कि मेरे भाई को पास कर, नहीं तो तेरे को हलाल कर देगा। और मैंने उसको कहा कि अगर हिम्मत है तो भाई को ऊपर लाके दिखा, मेरे को ऊपर भेजने में कोई हिम्मत नहीं लगेगी। आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे शहरातील जीत मैदानाच्या परिसरात मनसेचे नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे यांच्याकडून फ्री वायफाय सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. कोथरूडमधील जैत मैदानावर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक किशोर शिंदे यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली. नागरी हक्क संरक्षण विभागाचे सदानंद वायशे पाटील यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दलित सकाळचे संपादक मल्हार अनंकल्ले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. जैत मैदानावर येणारे नागरिक, तरुण तरुणी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर मैदानाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या घरात रेंज असली तर तेही या सुविधेचा मोफत वापर करू शकतील, अशी माहिती नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिली. या सुविधेचा वापर करताना योग्य वापर सगळ्यांनी करावा आणि सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उपक्रमाला उपस्थित असलेले आमचे कायमच मार्गदर्शक राहिलेले, ते कायमच आदर्श म्हणा किंवा काही म्हणा, कायम मार्गदर्शन करणारे आमचे दंडवते. मुंबईमध्ये पहिल्यांदा आमचे मनसेचे गटनेते नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क या भागामध्ये वायफायची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली आणि चांगले वाईट असे दोन्ही अनुभव त्यांना त्या ठिकाणी आले आणि वायफाय त्या ठिकाणी चालू आला. थोड्या दिवसांनी थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून परत बंद झाला. तेव्हापासून आमच्या विचार होता की बाबा वायफाय आपल्या भागामध्ये चालू करायचा. आणि त्यानंतर आमचे महानगरपालिकेतले माजी गटनेते वसंतराव मोरे यांनी त्यांच्या कात्रजच्या तलावापाशी वायफाय चालू केलेला आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये आपण जीत ग्राउंड या ठिकाणी बरेचसे महिला, पुरुष, मुलं वेगवेगळ्या कारणासाठी या ठिकाणी, कोण खेळण्यासाठी येतात, कोण जॉगिंग करण्यासाठी, कोण कशासाठी, तर वेगवेगळ्या उपक्रमासाठी हे ग्राउंड प्रसिद्ध आहे. आणि ह्या ग्राउंडवरती प्रत्येकाने वायफायचा उपयोग करावा हा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहणार आहे. या वायफायचा फायदा एवढा राहील की वायफाय मध्ये
ह्या ग्राउंडवरती बसणारी लोक सुद्धा त्याचा उपयोग करू शकतील आणि ग्राउंडच्या आजूबाजूला ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांच्या जर खिडकी उघड्या असेल तर त्या सोसायटीतल्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा ही रेंज जाऊ शकते. मुळात उद्देश एवढाच आहे की बाबा प्रत्येकाला इंटरनेटची एक सवय असावी, प्रत्येकाला इंटरनेटचा चांगला उपयोग करता यावा. काही गोष्टी चांगल्या असतात तर काही गोष्टी वाईट सुद्धा असतात आणि काही गोष्टी वाईट सुद्धा होऊ शकतात. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी बघितल्या तर चांगलंच मिळणार आहे, वाईट गोष्टी बघितल्या तर वाईटच असणार आहे. परंतु आमचा उद्देश आहे बाबा या ठिकाणी या वायफायचा चांगला फायदा घ्यावा, लोकांनी याचा उपयोग चांगला करावा. जी विविध मैदानं आहेत ती मैदानं वाचून त्या ठिकाणी विविध उपक्रम सुरू करायचा कार्यक्रम किशोरजींनी केलेला आहे. एकच गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की या पूर्ण महाराष्ट्र राज्याचा सायबर सिक्युरिटीचा मी इन्चार्ज होतो. वायफाय सुरू केल्यानंतर या एरियातल्या लोकांच्याच बरोबर इथल्या सुरक्षेची जबाबदारी वाढलेली आहे. वायफाय वापरत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे याचे एक प्रियांबल मी तयार केलेले आहे. ती मला वाटतं दर्शनी ठिकाणी आपण कुठे लावूया. ती प्रियांबल मी उद्या किंवा परवा किशोर भाऊंकडे देतो. वायफाय वापरताना आपला IP ॲड्रेस जो आहे तो IP ॲड्रेस संबंधित प्रोव्हाइडकडे जातो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आपला जो टॅब असेल, आपला जो मोबाईल असेल किंवा आपला जो कॅम्प्युटर असेल या कॅम्प्युटरवरून जे आपण ऑपरेट करतोय ती प्रत्येक गोष्ट सर्व्हिस प्रोव्हाइड जे असतात हाय सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे आपल्याला सुविधा देणारी कंपनी, त्या कंपनीला सुविधा देणे महाराष्ट्रातली कंपनी, महाराष्ट्रात सुविधा देणारी भारतातली कंपनी आणि भारताला सुविधा देणारा जो उपग्रह आहे किंवा जी फॉरेन एजन्सी आहे या प्रत्येकाकडं आपला ईमेल ID, आपला मोबाईल नंबर, आपला IP ॲड्रेस जात असतो. त्यामुळं IP ॲड्रेस वापरल्याने कुणी कुणाला ईमेल केला आहे किंवा कुणी कुणाला मेसेज पाठवला आहे हे डिस्लोकेट होत असतं. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे किंवा तरुणांनी काळजी घेणं गरजेचं आहे की हा वायफाय फ्रीमध्ये वापरताना आपल्यावरती तेवढीच जबाबदारी आहे. आणि मला वाटतं काल 1971च्या भारत-पाक युद्धातील पराक्रमी सैनिकांना मानवंदना देण्यासाठी मिलिटरी फाउंडेशनच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. मिलिटरी फाउंडेशनच्या वतीनं 16 डिसेंबर 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेल्या शूरवीरांना रॅली काढून मानवंदना देण्यात आली. युद्धाला 44 वर्षे पूर्ण होत आहे. आपल्या सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवीत अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानमधील सैनिकांना चारेमुंड्या चित करत 13,000 पाकिस्तानी व इतर 4,000 अशा 17,000 सैनिकांना सशस्त्र व बिनशर्त शरणागती पत्करायला भाग पाडलं, अशी माहिती मिलिटरी फाउंडेशनचे संस्थापक कर्नल पितळे यांनी दिली. 16 डिसेंबर हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात यावा, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. रॅली कॉर्पोरेशनपासून शनिवार वाडा इथपर्यंत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मिलिटरी फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल चितळे, अध्यक्ष अद्वैत देशपांडे, सचिव कुंदन लांडगे यांच्यासह आदी मान्यवर व शाळेकरी विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठा दिवस म्हणजे 16 डिसेंबर 71. कारण ह्याच्यासारखा परमोच्च बिंदू आपल्याला आपल्या आयुष्यात वारंवार येऊ दे. कारण त्या दिवशी आपण पाकिस्तानला तोडलं, आपण हे युद्ध मागून घेतलं, आपण हे जिंकलो. आणि मला स्वतःला अभिमान आहे की आणि आनंद आहे की त्या युद्धात अगदी आघाडीवर मी सियालकोट सेक्टरवर लढत होतो. आणि असेच विजय आपल्या देशाला मिळू देत वारंवार. कारण चांगल्या गोष्टीला क्षितिज नसावं आणि तेच विजय आपल्याला मिळवायचे. धन्यवाद सगळ्यांना, शुभेच्छा.
या 16 डिसेंबरच्या आठवणीच्या, आणि हा सण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये साजरा केलाच पाहिजे. झालं त्याच्यामध्ये बांगलादेश हा वेगळा झाला आणि 1971 साली भारताने पाकिस्तानचे 1 लाख सोल्जर सरेंडर केले. म्हणजे जवळपास त्यावेळेस ग्रीनिश वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि ते ग्रीनिश वर्ल्ड रेकॉर्डचा सुवर्ण दिवस म्हणून आपण हा 16 डिसेंबर 1971 सालचा 16 डिसेंबरचा कार्यक्रम हा आपण आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. IT क्षेत्रातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी रोटरी प्राईड आणि CSI तर्फे IT ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या स्पर्धेच्या युगात सर्व क्षेत्रांमध्ये नोकरीचा तुटवडा निर्माण होतोय. IT क्षेत्रात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. IT क्षेत्रातील तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी रोटरी प्राईड आणि CS यांच्यातर्फे IT ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष पराग मुडे, प्रकल्प विभाग प्रमुख राधा गोखले आणि कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष महेश मिडकरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. परीक्षा आणि प्रश्नमंजुषा अशा IT ऑलिम्पियाडचे स्वरूप असेल. ITचे विद्यार्थी आणि IT व्यावसायिक यांना समान व्यासपीठ मिळावे, माहिती तंत्रज्ञान जगातील व्यावसायिकांबरोबर संवादाची संधी मिळावी, उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या नव्या प्रवाहाची आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थी व्यावसायिक व्हावे यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं, असंही यावेळी सांगण्यात आलं. टॉप 500 येणार आहेत आपल्याकडे IT प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स. त्या संपूर्ण 500 लोकांसाठी कशा अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करता येईल याचा प्रयत्न करणार होता. ती लोक कुठेही असतील, जरुरी नाही की ती मेट्रोजमधली असतील. आम्हाला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रिमोट प्लेसेसमधल्या अपॉर्च्युनिटी मिळावी. साधनांची मर्यादा होती. म्हणजे ऑनलाईन इतकं पॉप्युलर नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, फेसबुक, लिंक्डइन काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांना पब्लिसिटी, आता तसं नाही. आता ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही किती, तर मुळामध्ये असं लक्षात आलं की बरेच, तर त्याबद्दल तू सांग. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य व समाजकार्य पुरस्कार 9 जानेवारी रोजी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2015चे वितरण करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात दिनांक 9 जानेवारी 2016 रोजी सायंकाळी 5 वाजता या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती साधना ट्रस्टचे मुख्य विश्वस्त हेमंत नाईकवारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 1954 पासून साहित्य क्षेत्रात व समाजकार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार निवडीसाठी
साहित्य तसेच समाजकार्य क्षेत्रातील लोकांचे म्हणणे ऐकून आणि त्यांची गोपनीय माहिती काढून साधना ट्रस्ट महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका येथे ते प्रस्ताव पाठवत असते. तेथे एकाची निवड केली जाते. पुरस्कार निवडण्यासाठी निकषसुद्धा आहेत, ते देखील लक्षात घेतले जातात. सदर पुरस्कार 10 व्यक्तींना रोख रक्कम तसेच स्मृतिचिन्ह देऊन प्रदान करण्यात येतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आम्हाला 2 किंवा 3 नावाची शिफारस प्रत्येक पुरस्कारासाठी. असे साहित्याचे 300 लोक, समाजकार्याचे 300 लोक, वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या विचारप्रवाहाचे असं आम्ही काय काय करतो. त्या आलेल्या शिफारसी प्लस प्रत्येक एका विभागासाठी एक निवड समिती असते. साहित्यासाठी वेगळी, समाजकार्यासाठी वेगळी, नाटकासाठी वेगळी, जीवनप्रवासासाठी वेगळी. सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्याही वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या महाराष्ट्राबाहेरसाठी आपलं नाही. जात, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग अशी मर्यादा तर नाहीच काही, पण ही जास्त सर्वसमावेशक होईल असा प्रयत्न असतो. दुसरे काही निकष मात्र असे आहेत की आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त कर्वेनगरमध्ये रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 175 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. प्रत्येक रक्तदात्याचा 1 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा काढण्यात आला आहे. गरजूंना मोफत चष्मे वाटपही यावेळी करण्यात आले. जागतिक मानवाधिकार समितीचे पुणे जिल्हाध्यक्षा प्राची नितीन दुधाणे यांच्या उपस्थितीत या शिबिराला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नितीन दुधाणे, अथर्व क्लासेसचे संचालक प्राध्यापक दत्तात्रय शेनगावे, शिवाजीनगर अध्यक्ष रिजवान शेख, सुरज ठोंबरे, निखिल गोंटे, अनिकेत भारभाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बस आप चाहें तो आपके पीछे के पर्दे की जांच करवा सकते हैं, ठीक है, लेकिन आपके पीछे के पर्दे की जांच इधर नहीं होगी बस बता, बाकी आँख बराबर है, ठीक है। पास का चश्मा श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे 20 ते 22 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त सप्तस्वर उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त 20 ते 22 डिसेंबर दरम्यान स्वागत येथील गणेश कला क्रीडा मंदिरात सप्तस्वरांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्तस्वर उत्सवात ज्येष्ठ गायक अजित कडकडे, रवींद्र साठे आणि राहुल सोलापूरकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार विविध कार्यक्रम सादर करण्यात आहेत. तसेच गिर्यारोहक उमेश झिरपे, समाजसेवक हरचंद सावला आणि परमपूजनीय नारायण महाराज यांना गुरुमहात्म्य पुरस्कार 2015ने गौरवण्यात यावेळी येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्याध्यक्ष शिरीष मोहिते, उत्सव प्रमुख अंकुश काकडे, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, विश्वस्त ॲडव्होकेट शिवराज कदम, जहागीरदार चंद्रशेखर हलवाई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. समाजसेवक हरचंद सावला आणि परमपूज्य नारायण महाराज यांना गुरुमहात्म्य पुरस्कार 2015ने गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 25,000 मोमेंटो, श्रीफळ, हार, गुच्छ हे आहे. सप्तस्वराचे उद्घाटन आणि गुरुमहात्म्य पुरस्काराचे वितरण रविवार चित्रपटांच्या निर्मितीची सुरुवात झाली तेव्हापासून ते साधारणतः 80-90च्या दशकापर्यंत जे अविस्मरणीय अवीट गाणी जी मराठी चित्रपटाने आपल्याला दिलेली आहेत त्याचा दृक श्राव्य असा हा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर आणि स्वानंदी टिकेकर करणार आहेत. त्यामध्ये अमित वझे आणि जितेंद्र अभ्यंकर हे त्यांना साथ देणार आहेत. हा अतिशय सुंदर कार्यक्रम. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.